जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मित्र सोने, मी काल दिवस व्हिडिओ बोललो होतो की बुवा माणशी बाहेर फेर करत असतं. ते बोलामागे एक कारण आहे भाऊस नाही. ते असं की तुमनं जे बाहेर फेर असना तर अशा केसेस आधी राहण्यात पोलीस स्टेशनले तर त्यासनं दोन लोकेसनं एक 10-15 वर्ष अफेअर चालत बाहेर 15-20 वर्ष कोणी 20-25 वर्ष बी काढतेस ती बाई मागे फिरावा. ते अफेअर चाल्यानंतर का नाही ती बाई त्या माणूसनी सवय उजालास त्यांना करते पैसा लेवानं एन्जॉय करणं फिराणं आणि जेव्हाही त्या माणूस आत्मातला पैसा असेल तोच खिसा खाली वस का नाही मग तो तिकडे जाऊन बंद करतेस. मग तिकडे जाऊन जेव्हा बंद करस का नाही तेव्हा तिथली ती गोष्ट खटकास मग तीच पोलीस स्टेशनले काय म्हणजे भाऊ सोनी तो सांगस ती की मनावर बलात्कार व्हायले असं ती बाई म्हणस मनावर बलात्कार व्हायची आणि काय म्हणजे बलात्कार व्हायले की त्याने मला लगीन आम्ही सुद्धा काढीसाठी तो पण सोबत राहिले अहो बलात्कार आहे आणि तो कायदेशीर तो बलात्कार धरावस आणि तो गुन्हा दाखवलस कोणावरच तुमनावर दाखलवस आणि मग तवय तो माणूस होताले साबित करण्याकरता इनं मन लफडवतं असं साबित करण्याकरता त्यानं बायकोला असतो पोलीस स्टेशनला आणि सांगायला लावस विचारा म्हण बायकोले काय म्हणून फेल होते असं इनं मन लफडवतं असं मी काय ना बलात्कार करेल नाही आम्हाला संमतीनं लफडवतं असं सांगण्याकरता तो बायकोला आहेस म्हणजे तुमले खड्डामा घुसाण टामले तुम्ही बायकोला सल्ला देतात नाही बाईन मागे फिरान टाईमले पण जेव्हा खड्डा माहिती नरास ना तेव्हा तुमले बायकोनी यातेस मग तेवढ्यासाठीच तुमले म्हणणं आहे भाऊ तुमचं नुकसान व्हायला नको म्हणजे मी तुमला मुद्दा मांडा की जेवढं होईल तेवढं बाहेर ना फिरतील तुम्ही लांब राहा सुरक्षित राहा एवढंच म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.